हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हे आहे सबतो वड्डी भाई बाले वाली जन्मसाखी. डॉक्टर जवाहर सिंह कृपाल सिंह एंड कंपनी. हे आहे ई जन्मसाखी आज तक छप चुकिया नालोस वड्डी है. सबतो वड्डी ते पुरातन म्हणजे जुनी पुराणी आहे. भाई बालेवाली जन्मसाखी श्री गुरु नानक देवजी दी पंजे साहेब दी साखी ते दस्सा बादशाह ते जीवन समेत मुक्कमल साखिया हान प्रकाशक आहेत. डॉक्टर जवाहर सिंह कृपाल सिंह अँड कंपनी. पुस्तकावाले गल्ली नंबर 8 बाग रामानंद अमृतसर हे इथं छापलंय. आता याचं आपण पाहूया 546 पृष्ठावर. हे आहे 546 पृष्ठ. समुंदर की साखी. बाला संधू वाच म्हणजे बाला संधूने उवाच म्हणजे त्याचं कथन. त्यावेळी हे गुरु अंगदजी जेव्हा गुरु नानकजी अजित्य पासून निघाले तर मर्दाना म्हणाला, खरे परमात्मा, आम्ही समुद्र तर पाहिला परंतु लंका नाही पाहिली जिथे रामचंद्रजींनी चढाई केली आहे. तर गुरु नानकजी म्हणाले की चला बाला आणि मर्दाना, तुमच्या मनात काही राहायला नको. डोळे मिटा, डोळे बंद करा. जेव्हा डोळे बंद करून उघडले तेव्हा ते समुद्रकिनारी उभे होते. नानकजी म्हणाले, बाला आणि मर्दाना, माझ्या मागे मागे चालत या आणि तोंडाने वाहेगुरु वाहेगुरु म्हणत या. पुढे पुढे गुरुजी चालू लागले. जसे जमिनीवर चालत असत त्याचप्रमाणे समुद्रावर चालू लागले. ते चालत होते आणि त्यांच्या मागे बाला आणि मर्दानाही चालत होते. तेव्हाच मर्दानाच्या मनात आले की गुरुजी, गुरु नानक देवजी ओम सोहम जपत चालले आहेत. तर मर्दानाही ओम सोहम जपू लागला आणि बुडू लागला. तर गुरु नानकजींनी पाहिले की मर्दाना बुडत आहे. तेव्हा ते म्हणाले की मर्दाना, गुरुच्या करणीकडे नको बघूस, गुरुच्या वचनाप्रमाणे चालायचे आहे. मर्दाना, तू तेच जप जे तुला जपायला सांगितले आहे. तर मर्दाना परत वाहे गुरु म्हणू लागला. वाहे गुरु म्हणायला आणि पाण्यावर त्याचप्रमाणे चालू लागला. आता तुमच्यासाठी ही तर पंजाबी वाणी वाचली, कारण की आपण पंजाबी जाणणारे पंजाब स्टेट सोडून पूर्ण भारतात बरेच कमी आहेत. आता हिंदी यांच्याद्वाराच अनुवादित आहे. थोडी त्याची ही झलक दाखवतो. भाई बालेवाली श्री गुरु नानक देव की जन्मसाखी. भाई चतर सिंह जोहार सिंह अमृतसरहून छापलंय. पंजे साहेब और 10 पातशाहियाँ का जीवन संपूर्ण शाखियाँ सहित दर्ज है. हे इथून प्रकाशित है. भा चतर सिंह जीवन सिंह, बाजार माई सेवा अमृतसर. फोन आणि फॅक्स नंबर हा आहे. आणि हे प्रिंटेड जीवन प्रिंटर्स अमृतसर फोन नंबर दिलाय. याच्या पहा 559 पृष्ठावर. हे आहे 559 म्हणजे 559 पृष्ठ. समंदर की साखी. साखी समंदर की.
एक दिवस मर्दाना म्हणाला, हे महाराज, माझ्या मनात असं आहे की समुद्रातील जी लंका आहे तिथे भ्रमण करून यावं. गुरुजी म्हणाले, अच्छा, तुम्ही लोक डोळे बंद करा. तेव्हा मी आणि मर्दानाने नेत्रबंद केले आणि क्षणात उघडले. तेव्हा आम्ही गुरुजींबरोबर त्या महान समुद्रतटावर उभे होतो. आता गुरुजी म्हणाले की तुम्ही लोक समुद्राच्या पाण्यावर वाहेगुरु जप करत पायीच चालत या. हे गुरु अंगद देवजी, आम्ही लोक गुरुजींच्या मागे मागे तसेच चालत होतो जसं कोरड्या पृथ्वीवर चालत असतो. पुढे पुढे गुरुजी ओम सोहमचा जप करत चालत होते. तेव्हा मर्दानाने विचार केला की आम्हीही ओम सोहमचा जप का करू नये. तेव्हा मर्दाना सुद्धा ओम सोहम म्हणू लागला. तेव्हा तो लागला बुडायला. गुरुजींनी मागे पाहिलं तर हसत म्हणाले की ए मर्दाना, शिष्याचा धर्म आहे की त्याने गुरुनेच सांगितलेल्या मार्गावरून चालावं, म्हणून तू वाहेगुरूच जप, तुझं त्यातच कल्याण आहे. पुढे तेव्हा मर्दानाने वाहेगुरु नामाचा जप केला. तेव्हा मग पूर्वीसारखा पाण्यावर चालू लागला. आता पुण्यात्म्यांनो, हा विचारणीय विषय आहे की नानक साहेबजी स्वयं तर जप करत आहेत आणि शिष्यांना मनाई करत आहेत. कारण काय होतं, ज्याही महापुरुषांना परमात्म्याने आपलं ॲफिडेव्हिट आपला पुरावा बनवलं, साक्षी बनवलं, त्यांना सक्ती केली होती की आता सतनामाला उघड करू नये. धर्मदास मेरी लाख दोहाई, ये मूल ज्ञान की तबार न जाई. मूळ ज्ञान वेगळं आहे आणि सारनाम वेगळं आहे. तर इथे गरीबदास साहेबजी म्हणतात की सोहम शब्द, कबीर साहेब म्हणतात, सोहम शब्द हम जग में लाए और सार शब्द हमने गुप्त छुपाए. आदी नामास अजून उघड नाही केलं, केवळ दासावर कृपा केली, या महापुरुषांना दिलं. आता यांनी सतनामासही उघड करणं नाही आदेश होता यांना की नाही सांगायचं कोणाला, ना काळदूतांच्या हाती लागलं पाहिजे. काम बिघडेल सगळं. आता कशी ओळख देणार आम्ही. आता सारे फेल झाले. हे सगळे हताश होऊन बसले की आता काय करायचं. सर्वांचं मूळ दाखवलं. आता हे सर्व पंथ संपतील काही दिवसात. बुद्धिमान लोक आहेत काय बालक थोडेच आहेत, आपलं जीवन नष्ट करतील त्या मूर्खांच्या मागे जाऊन. ज्यांच्याकडे तत्त्वज्ञान नाही त्यांच्यापाशी काही समाधान नाही गेले, त्यासाठी तर गेले होते डॉक्टरकडे आमचा रोग घालवा. लक्षात आलं की त्यांनी राखेची पुडी बांधून ठेवली, औषध तर नाहीच. मग ते कोण मरणार ते खाऊन. आता पुण्यात्म्यांनो, एक थोडंसं प्रमाण आणखी दाखवतो की नानक साहेबजींना परमात्म्याचा आदेश होता की आता हे मुळीच सांगू नका. हे याच जन्मसाखीत आपल्याला प्रमाणित करतो. आता यामध्ये एक साखी सचखंडची चालू आहे. साखी सचखंडची. एकदा नानक साहेबजी यात लिहिले की सचखंडात गेले आणि तिथे निराकार बसलेले होते. आता हे या महापुरुषांना या ज्ञानाला जरा गोलमाल करायचं होतं, नाहीतर यांच्या लक्षात आलं असते की ते कारण राधास्वामी पंथ तर चाललाच गुरुनानक देवजींच्या या अमर ग्रंथावरूनच. ते शिवदयालजी यांची वाणी वाचत असत, पण याला काही समजलंच नाही की कहाणीची ती 5 नामं नाम धून ऐकत त्यांनी 5 नामे ररंकार धून आणि मग कबीर साहेबांच्या वाणीतून घेतले. करने नो दीदार मैल में प्यारा है. त्यातूनही या अज्ञानीने ही सगळी नकलीच निवडली, जी काही कामाची नाही. त्यात आणखी ओरिजिनल मंत्रही आहेत, ते समजणार नाहीत. ते मूळ ज्ञान आहे मालकांचं. तर तिथेच जेव्हा यांनी नानक साहेबजींची वाणी सखोल समजून घ्या की सतलोकात परमात्मा निराकार नाही आहे, ते तेजोमय लोक आहे, ते स्वप्रकाशित सतलोक आहे आणि परमात्माही सत स्वप्रकाशित आहे. त्याचे शरीर मनुष्य सदृश्य आहे आणि ते तख्तावर बसले आहेत. निराकार असेल तर तो तख्तावर कसा बसेल हे पहा. ही तीच जन्मसाखी आहे जी आता तुम्ही ज्याच्याविषयी तुम्हाला सर्व तपशील दाखवले होते. ही आता याच्या 275 पृष्ठावर, तुम्हाला 275 पृष्ठावर साखी सचखंड की इथे पहा.
पुढे साखी सचखंडची सुरू झाली. तेव्हा गुरु नानकजी दूर सचखंड दरबारामध्ये जाऊन पोहोचले, जिथे खूप प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी तख्तावर सत निरंकार ज्योती स्वरूप बसले आहेत. पाहिलं? आता संतांच्या कोडवडला ते कसे समजतील? आता संपूर्ण जगत अवतार, संपूर्ण जगत अवतार हात जोडून उभे आहेत आणि बाबा नानकजी हे जो कोट्यावधी सूर्यांच्या समान, कोटी सूर्यांच्या समान प्रकाश आहे आणि कोटी चंद्रांप्रमाणे शीतल याचा प्रकाश आहे, त्या खऱ्या प्रकाशात प्रवेश करते झाले. म्हणजे त्या सतलोकात काय नुसता प्रकाशच आहे खूप? त्या ज्योतरूप भगवानाची स्तुती केली, म्हणजे प्रार्थना केली, स्तुती केली. म्हणून पुढे त्या सत्स्वरूप निरंकार विष्णू जी विराजमान आहेत. त्या तख्तावर ते म्हणतात विष्णूजी विराजमान आहेत. बालाला काय माहीत हा कोण होता? अच्छा, सर्व समर्थ, सर्व शक्तिमान भगवंतजी म्हणाले, ये नानक भक्ता, तू नेहमीच मला प्राप्त आहेस. तुझ्यात आणि माझ्यात आणि माझ्यामध्ये काहीच, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये. पण ज्यासाठी आज संसारात सतनाम उपदेश जप करवून घेण्यासाठी गेले होते, ते जप करवून घेतला आहे. तर गुरु नानक देवजी म्हणाले, हे सर्वंग स्वामी, हे सर्वांच्या मालका, जिथे आपली आज्ञा जिथे तुमची आज्ञा झाली, तिथे सतनामाचे चक्र फिरवले आहे आणि जिथे जिथे तुमचा हुकूम होईल तिथे तिथे सतनामाचे चक्र फिरेल. पुढेही जशी तुमची आज्ञा होईल, जशी तुमची कृपा होईल, अगदी तसेच होईल. होय होय. याने काय सिद्ध झालं की या महापुरुषांना सक्त ताकीद होती. जसे धर्मदास साहेबजींच्या वाणीमध्ये तर स्पष्ट मिळत आहे की धर्मदास मेरी लाख दुआई और ये सार नाम और ये सतनाम की तबार न जाई. ये सार नाम बार जो पडी बिचली पिढी हंसली तरीही. आपण मधल्या पिढीचे आहात पुण्यात्म्यांनो. आता परमात्म्यानं सांगून ठेवलंय की पूर्ण विश्वात या सतनामाच्या आधारे सारनाम प्राप्त करून सर्व प्राणी, सगळे प्राणी जे या नावास ग्रहण करतील या दासाकडून सगळे सतलोकात जातील. हा असा मोक्ष मिळेल. बोलो सतगुरुदेव. आता पुण्यात्म्यांनो, हा सकाळी चाललेला प्रसंग आता कुठे 4 तासात 5 तासात सेट झाला आहे. कारण ही काही रामायणाची कथा नव्हे की सर्वांना माहिती आहे. कशी तरी तासभर ऐकली आणि चाला आता ढोल ताशे बडवत आहे. तर तत्वज्ञान आहे. PhD करवून घ्यायची आहे आपल्याला याची. मग तर गोष्ट संपेलच, निसंशय होऊन जाल. कोणी काही म्हणा, नाही भक्ती हीच आहे, हेच नाम आहे. मग मोक्ष मिळून गेला तर मग झालं सगळं. मालकांचा आदेश या नामाचा जप करणारे सगळे पार होतील. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाहार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने, असीम कृपेमुळे पुण्यात्म्यांनो
आपण हा सत्संग ऐकत आहात. या संसारामध्ये जर कोणती वस्तू असंभव आहे, तशी दुर्लभ आहे, केवळ सत्संग आहे. पुण्यात्मे परमेश्वराच्या शोधात युगांपासून लागलेले आहेत आणि जसेही त्यांना कुठल्या संत ऋषी किंवा ग्रंथाने मार्गदर्शन केले, त्यानुसार त्यांनी आपल्या समर्पित भावनेने त्यात जोडले जातात. आणि जो कोणी साधक साधना करत असेल, त्या आपल्या साधनेला उत्तम मानूनच करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो, जसा आपला जन्म पवित्र हिंदू धर्मामध्ये झाला, जसेही आपल्या हर गुरूंनी ज्ञान दिले होते, आपले पूर्वज त्यानुसार साधन क्रिया करत होते. त्यांनी काय ज्ञान सांगून ठेवले होते की मूल झाले, होम करावा, मृत्यू झाला तर त्याचे श्राद्ध करावे, त्याचे 13वे करा. आणि जसे गुरूंनी मार्गदर्शन केले, रामकृष्ण भगवान आहेत, श्रीकृष्ण भगवान, विष्णू भगवान, शंकर भगवान, ते सगळे साधनक्रिया करत होते. आणि मग भूत बनून गेले, कारण की श्राद्ध करून झाले त्यांचे. तर श्राद्ध क्रिया प्रेत यांनी प्राप्त असलेल्या प्राण्यांसाठीच त्या विषयातच होत असते. तर आपण सगळे श्राद्ध करत होतो. ह्याने सिद्ध झाले की आपले सारे पूर्वज भूत बनले होते. तर ज्याला आपण सत्संग समजत होतो, कारण की सत्संगाचा अर्थ आहे, तसे यथार्थ त्याचा भाव तर असा आहे की सच्चे ज्ञान कोणी आणि कोणी ऋषी महात्मा संत गुरूने प्रदान केले की त्याला सत्संग म्हणतात. ज्या गुरूंनी, ऋषींनी, संतांनी आपल्याला शास्त्राविरुद्ध ज्ञान देऊन असं म्हटलं की आम्ही तुम्हाला सद्ग्रंथांचे विचार सांगतो आहोत, सत्संग ऐकवतो आहोत, तर तो त्यांचा खोटेपणा होता. ती खोटी लोक होती. सद्ग्रंथांमध्ये जे मार्गदर्शन आहे ते आपल्यापर्यंत पोचले नाही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची स्वतःची इच्छा असते. सतलोकापासून चालत येतात. आपल्या प्रिय आत्म्यांना ते गूढ ज्ञान सांगत असतात. आणि त्याच्या आधी हे सगळे काळाचे दूत परमात्म्याच्या लेकरांना भ्रमित करून टाकतात. शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान ऐकून त्यांना परिपूर्ण करून देतात. हेच म्हणत राहतात की आम्ही ह्याच सद्ग्रंथांचे सगळे ज्ञान सांगत आहोत. जसे पवित्र हिंदू धर्मामध्ये पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण हे मान्य ग्रंथ आहेत. जर ह्या सद्ग्रंथांचे ज्ञानसुद्धा आपल्या पूर्वजांना असते, म्हणजेच तुम्हा सगळ्यांना असते, तर ह्याच्या पुढचा अभ्यास तर तुम्हाला खूप सोपा वाटला असता. जर कोणत्या शिक्षकाने मुलाला 4थी इयत्ता 5वी इयत्ता पर्यंतचं ज्ञान ठीक दिलं असेल, तर त्याला 6व्या इयत्तेत प्रवेश देऊन अगदी सोप्या रीतीने शिकवलं जाऊ शकतं. आणि ज्याने काहीच शिकवलं नसेल, सारे उलटे बकवास शिकवून ठेवले असतील, तर त्या मुलाला परत प्रारंभापासूनच, पहिल्या इयत्तेपासूनच प्रारंभ करावा लागेल. तर आज पूर्ण मानव समाजाला, ह्या दासाला प्रथम इयत्तेचे क ख पण शिकवावं लागत आहे. ABC पण हा दासच शिकवेल या अध्यात्म मार्गाचे. आजपर्यंत या धर्मगुरूंनी केवळ माया जमवली आहे.
ह्याला ह्या वर्तमानाचे लोक जे धर्मगुरू आहेत यांना परमात्म्याशी काही देणं घेणं नाही आहे, ना जगत उद्धाराशी यांचा काही संबंध आहे. कारण की यांच्याकडे तो मार्ग मंत्र नाहीच आहे जो मोक्ष आणि शांती स्थापना करू शकेल. यांच्याकडे हे ज्ञान नाही आहे. पुऱ्या विश्वात तर पुण्यात्म्यांनो, आता प्राथमिक अभ्यास पण हा दासच करवेल आणि PhD पर्यंतचं ज्ञान पण ह्या दासालाच द्यायचं आहे. आणि आता ही सुविधा आपल्याला असेल की आपण सर्व अक्षरज्ञानयुक्त आहात, सुशिक्षित आहात, बैटी बहीण भाऊ भक्त बुजुर्ग सगळे एज्युकेटेड, नक्कीच अक्षरज्ञान झाले हिंदीचं, तर खास करून हिंदू धर्मात होऊनच गेलं. पुण्यात्म्यांनो, आपला तसा काही धर्म नाहीये. जीव हमारी जाति है, मानो धर्म हमारा. हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई नारा. परंतु आपण ज्या क्षेत्रात राहतो आहोत इथे जे ज्ञान द्यावे लागते आहे तर ते संबोधन करावे लागते. कारण की अधिकतम त्याच धर्माचे, त्या वर्णाच्या लोकांचे, त्याच संप्रदायाच्या लोकांचे बहुमत असते. तर एकदा एखादा वर्ग ह्या दासाच्या विचारांना समजला तर तो आपल्या सगळ्या अन्य धर्मात जाऊन भावा बहिणींना जाऊन खूप प्रेमाने समजावतील. अशाच ज्योतीने ज्योत पेटेल. तर सांगायचा अर्थ आहे दासाचा की परमात्मा जेव्हा इथे येतात, आपले यथार्थ ज्ञान समजावण्याचा प्रयत्न करतात. सन 1398 मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ उत्तरेची पौर्णिमा आणि विक्रम संवत 1455 सन 1398 मध्ये परमात्मा सतलोकापासून चालत सहशरीर आले. काशी शहर बनारसच्या बाहेर एक लहरताला नावाच्या तलावात कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा विराजमान झाले. एका नवजात शिशूचे रूप धारण करून. निरू आणि निमा नावाचे 2 पतिपत्नी होते. विणकराचं काम केल्याने ते विणकर म्हणवले जात होते आणि मुसलमान धर्मात राहत होते. तसे तर त्याच जन्मात ब्राह्मण आणि ब्राह्मणी होते. मुसलमानांनी त्यांना बळजबरीने मुसलमान बनवून टाकले होते. तर विणकराचं काम करत होते, ज्या कारणाने विणकर म्हणवले. आणि परमात्मा पूर्वजन्माच्या आपल्या प्रॉमिसनुसार आपले वचनबद्ध झाले होते. निरू निमाचे पुत्र जसे, त्या कारणाने निरू निमाचे पुत्र त्या जन्मात नव्हते. जसे द्वापारमध्ये एक सुदर्शन नावाचा भक्त होता. त्याने परमात्म्याला नीटपणे जाणले होते. त्यावेळी कबीर परमेश्वरजी करुणामय नावाने आले होते. तर सुदर्शनजीचे माता पिता होते तेच आत्मा मग निरुनिमा बनले पुढच्या जन्मांमध्ये. तेव्हा सुदर्शनजींनी प्रार्थना केली होती, परमात्मा, माझ्या मातापित्याने खूप मोठी चूक केली, तुमचे ज्ञान स्वीकार केले नाही. आता ते ना जाणे कुठकुठल्या योनींमध्ये कष्ट झेलतील. परमात्मा, तुम्ही दया करा. कुठल्या जन्मात आपल्या लेकरांना शरण घ्या. परमात्मा आपल्या वायद्यानुसार, प्रॉमिसनुसार त्यांना भेटले होते. निरू निमा अर्थात हे विणकर दंपत्य स्नान करण्यासाठी त्या सरोवरात पोहोचले. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर तिथे बाळाला बघून घरी घेऊन गेले. आता संक्षिप्त ऐकवतो, ज्यादा विषय वेगळा आहे आज आपला. आणि तिथे
विणकराच्या घरी प्रवेशाची लीला झाल्या कारणाने ते परमात्मा विणकर म्हणवले गेले, विणकराचे कार्य करू लागले. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्माच येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान देत असतात. तर ह्या परमेश्वराने अशासाठी तिथे त्यावेळी त्या विणकराच्या घरी येणे अनिवार्य समजले, कारण की ते तर परमात्मा आहेत. आपण जीवबुद्धी आहोत. आपल्या बुद्धीनुसार आम्ही विवेचन करत आहोत. परमात्म्याने हे समजले की शूद्र जात त्यावेळी खूपच अस्पृश्य मानली जायची आणि एक धारणा बनली होती की भक्ती मार्गाचे काम तर ऋषी ब्राह्मणांचेच असते आणि हेच पार होऊ शकतात, हेच भक्ती करू शकतात. दुसरी धारणा अशी होती की ह्या ब्राह्मण गुरूंचे शिष्य अधिकतर शेठ लोक होत असत. ते दानधर्म खूप करायचे, वैश्य कुळांचे, आणि बाकी अन्यसुद्धा सवर्ण जातीसुद्धा त्यांचे शिष्य होत असत. आणि शूद्राला भक्तीचा अधिकारच नाही मानले जात असे. त्यांना मंदिरात जिथेही पूजास्थळ असायचे तिथे जाणे अलाउड नसायचे. तर परमात्म्याने ह्या साऱ्या बेड्या हटवण्यासाठी ज्याने जखडून ठेवला होता समाज, जाती धर्मामध्ये त्या सर्व बंधनांना तोडण्यासाठी, समाप्त करण्यासाठी परमात्मा आले होते. आता त्यांनी येऊन आपल्याला काय ज्ञान दिलं? राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कब हो तो दीन दयाल के भनक पड़ेगी कान. मानुष जन्म पाए कर जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. कबीर हरि की भक्ति करो, तज विसियां रस चोज, बार बार ना पाओगे ये मनुष्य जन्म की मौज. मानुष जन्म दुर्लभ है ये मिलन बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोर न लगता डार. साथी हमारे चले गए हम भी चालन हारे, कोई कागज में बाकी रह रही तात लगी है वारो. पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ये ऊंची टहनी पात थे अब पीले हो जाही. पात झड़ता यूं कहे सुन भई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले न जाने कहाँ गिरांगे जाए. तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की याहे रीति है एक आवे एक जात. आता परमात्म्याने किती मार्मिक प्रकाराने हा भोळा आत्मा जो काळाची भांग पिऊन पडलाय, किती मार्मिक ढंगाने समजावलाय. एका पानाचे, एका वृक्षाचे आणि वनाचे उदाहरण दिलं आहे. काय सांगत आहेत की मनुष्य जन्म दुर्लभ आहे
हा मिळत नाही नेहमी नेहमी. आणि जसा झाडावरून पान तुटून पडले ते परत फांदीला लागत नाही, त्याच स्थितीत ॲज इट इज पुन्हा त्या शाखेला, डहाळीला, त्या फांदीला ते परत स्थापित नाही होऊ शकत. ठीक अशा प्रकाराने परमात्मा आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की आपण ज्या संसाराला, ज्या परिवाराला, संपत्तीला, शरीराला आपलं मानून इथे बिलकुल स्थायी होऊन बसला आहात, ही अशी स्थिती आहे आपली, ज्या दिवशी आपण ह्या फांदीपासून तुटाल परत त्याच घरात, त्याच स्थितीत पुन्हा तुम्ही स्थान नाही मिळवू शकत. आता काय सांगतायत की एक व्यक्ती जो भक्ती नाही करत, बघा परमात्म्याचं नाव घेऊ नये, आपण काम तेच करणार की निंदा करणार नाही, केवळ कर्तव्य कर्म करू. तर त्यासाठी परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आज आपण आपल्या परिवारात किती प्रेमाने राहत आहोत, किती ममता आपल्याला आपल्या मुलांशी आहे, आपल्या घरात आहे, नात्यांमध्ये आहे. आणि एका सेकंदामध्ये मृत्यू झाला, हे तर होतच आहे आणि होणारच. आता ह्या सत्याला आपण कितीही अनदेखा करायचा प्रयत्न केला तर तीच गोष्ट आहे की मांजरीला येताना कबूतर डोळे मिटून बसला की मला दिसलीच नाही, त्याचे डोळे बंद करून घेण्याने मांजर टळली गेली नाही. त्याची आपले अज्ञान विचार आहेत, तर त्याने पळून जाऊन उडायला पाहिजे होते, वाचू शकला असता. तर अशीच एक मृत्यू म्हणजे अशी स्थिती आहे तुमची. आपण याला खूप घाबरत असतो आणि तो परत येऊनच राहतो, मृत्यू. तर ह्यापासून वाचवायलाही उपाय सांगितलाय परमात्म्याने. कबीर ये तन जावेगा सके तो ठहर ला, एक सेवा कर संत की गोविंद के गुण गा. आता हा प्रसंग जरा नंतर घेऊ, पहिल्यांदा हे समजावून घेऊ की परत यासारखी आज सारी व्यवस्था तुमच्याजवळ आहे. आज खूप प्रसन्न आहेत सगळे आणि एक सेकंदामध्ये मृत्यू झाला तर हे काय होतं, हे काय परत, हा एक धोका आहे. आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रकार आजमावला आहे या काळ भगवानाने. आता ही गोष्ट जीवाला शक्य नाही, कारण की आपण तर बांधले गेलोत, आपल्याला बिलकुल शक्य नाही. यासाठी परमात्म्याने प्रकार सांगितला आहे. त्या प्रकाराला, त्या मार्गाला आजमावलं तर आपला ह्यापासून पिच्छा पण सुटेल आणि हे क्रियाकर्मसुद्धा जे करतो आहोत हे पण खूप सरळ होऊन जातील. आता जसं कोणी 5-10 प्राणी ठेवले आहेत आणि आधी हाताने, असे आतासुद्धा हातवाले खूप आहेत, त्यांचं चारा कापण्याचं मशीन आहे, गंडासीर म्हणतात त्याला आमच्याकडे. तर इथे एकतर तो हाताने काम करतोय आणि एक त्याने पॉवरचं कनेक्शन घेऊन टाकलंय, विजेचं, आणि मोटार घेऊन ठेवली आहे. आणि मग बघतो बसल्या बसल्या ते कट 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 कापतंय, उचलून उचलून त्यात ठेवायचं. आताच एक 2-3 तासांचं काम तर 20 मिनिटात होऊन जातं. तर ह्या प्रकारे आपण ज्या आपल्या परिवाराची गाडी स्वतःच खेचतो आहोत, त्यासाठी परमात्म्याने म्हटलं आहे की तुम्ही ह्याच्यावर मोटर लावा आणि खूप सहज लावली जाईल. आणि मग बघा तुम्ही पण बसा, गाडी पण चालेल. तर आपण सगळे आपल्या हिशेबाने आपली गाडी खेचतो आहोत. परमात्म्याचे कनेक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला पॉवर मिळून जाईल, ती मोटर मिळून जाईल जी त्याला फिरवेल, चालवेल आपोआप. तर ती कामे पण हलकी होतील जी आपण नाही करू शकत, जे पॉवर करत असते. तर अशा प्रकारे ती साधना, तो विधी ज्याने त्या पॉवरची म्हणजे परमात्म्याची शक्ती आपल्याला प्राप्त केली, ज्याने आपली संसाररूपी, परिवाररूपी गाडी पण ठीकपणे चालेल,
तर तो दास आपल्याला सांगत आहे आणि हे अजूनपर्यंत कोणाला प्राप्त झालं नाही. आणि ज्या कारणाने आपण भगवानाच्या शोधात लागलो तरीही तेवढाच संघर्ष, तेवढ्याच समस्या आपल्या घरावर, शरीरावर बनून राहिल्या, कारण की आपल्याला ते पॉवरचं कनेक्शन मिळालं नाही. आणि जिथून आपण कनेक्शन घेऊन ठेवलं होतं त्याचं मागून कुठे पॉवर हाऊसशी कनेक्शन नव्हतं. ते खोटं बोलत होते, ते नकली होते. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय की परमात्म्याने काय सांगितलं. जसं एक पान वृक्ष फांदीपासून तुटून खाली पडतो आणि तो पडत असताना काय सांगतोय, पात जड़नता यूं कहे सुन बई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. आता ते पान समजा. उदाहरण देत आहेत भगवान कबीर परमात्मा. तुम्हाला आणि आम्हाला सतर्क करत आहेत की आपण जेव्हा या भल्या बुऱ्या परिवारातून चालले जाल, मृत्यूचा समय निकट येईल. कोणत्याही कारणाने होऊ शकेल, जसे कोणी रोगी होऊन जातो, असाध्य रोग होतो, कॅन्सर असेल किंवा आणखी कुठला आजार असेल. परमात्म्याची भक्ती करत नसतो तो प्राणी, तर तो मरते समय असं म्हणतो, हे भगवान, माहिती नाही कुठे ठिकाण असेल. तर भगवान आठवण करून देतात की एका परिवाराला सोडून जेव्हा प्राणी जातो तेव्हा त्याची स्थिती खूप भयंकर होत असते. त्याची ममता, त्याची पकड त्याच परिवारात जखडून राहते. जो भक्तीहीन आणि ज्ञानहीन प्राणी असतो तो तसाच परत पशुपक्षी बनून, कुत्रा कुत्री बनून त्याच गल्लीत भरकटत राहतो. वो जा आशा ता बासा होई, मन करम वचन सुमरियो सोई. पात जड़नता यूं कहे सुन भी तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले न जाने कहां गिरेंगे जाए. आता परमात्मा म्हणतात, हिडकी दे दे रोएगी सुरता जब तू चाललेगी अकेली. ह्या आत्म्याला सुरता की सुरती सुद्धा म्हणतात. एक संबोधन म्हणून म्हणतात, हे लाडक्या आत्म्या, जेव्हा तू पुऱ्या परिवाराला सोडून एकटा इथून जाशील तेव्हा तू पछाड खा खाऊन टक्कर मार मारून रडशील, स्पुंदून स्पुंदून. तुझं कोणी नाही ऐकणार. मग काय सांगतात, पात जड़नता यूं कहे सुन भी तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. तरवर कहता पात से. आता काय म्हणतात परमात्मा की पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ये ऊंची टहनी पात थे अब पीले हो जाई. जेव्हा पानगळ येते, वसंत ऋतू येतो, त्यावेळी काय होतं की आधीची जितकी पानं असतात ते सगळे पिवळे होऊन आणि वृक्षापासून तुटून तुटून खाली पडून जातात. आता असं म्हणतात की त्यावेळी ते बन रडत असतं मनात की हे काय झालं ह्याच्याबरोबर. हे सगळे निघून गेले, तुटून तुटून पडून गेले सगळे. आजपर्यंत मस्ती करत होते, फडफड फडफड करत होते हवेच्या झोक्यात, किती छान दिसत होते. तर हे वनसंसार आहे आणि आपण या फांद्यांना चिकटलेली पाने आहोत. तसेच आपण तुटून तुटून पडत जातो, पिवळे होऊन जाऊ, म्हातारे होऊ, म्हातारपण आले, सफेद केस झाले, गळतात. आता चालली एक एक करून जायला निघाली. तर समजा की आता ह्या झाडापासून तुटून पडण्याची वेळ आली आणि त्याचं हे पण नाही माहिती की केव्हा वेळ येईल. तसं तर अंदाज आपल्याला आहे, ॲप्रॉक्झिमेशन की 90, 80, 100 वर्षांपर्यंत जगूच. तर जसं कोणी आज 80 वर्षांचा झाला असेल तर तो ह्या आशेवर जिवंत आहे, थांबलेला आहे की 100 वर्षांपर्यंत तर म्हणतात की जगतोच माणूस, जीवन चालूच राहते.
आणि हेच आज सगळ्यात धोकादायक आहे की इतकी वर्ष तर माझी अजून बाकी आहेत. म्हणूनच तर टिकलो आहोत ना की भगवानापाशी दृढता लागायचं सोडून वाईट मार्गाला लागतो. तर इथे परमात्मा म्हणतात की ही चूक सुद्धा सत्संगामुळे संपून जाईल तुमची. परमात्मा म्हणतात, मौत भूल गया बावड़े, ये अचरज किया कौन, और तन माटी में मिल जाएगा जो आटे में लौण. तर मृत्यूला विसरला, ही गफलत करून बसला. ह्याच कारणाने तू चोरी करतोस, बकवास करतोस, डाके घालतोस, मिळावट करतोस, लाच घेतोस आणि मोठी मोठी घरे बांधतोस. तुला मृत्यू आठवत नाहीये. आता परमात्मा आठवण करून देतात की वो ऊंची टहनी पात थे वो पीड़े हो जाई, पात जड़नता यूं कह सुन भीतर भर आए, अब के बिछड़े नहीं मिले ना जाने कहाँ गिरेंगे जाए. फिर तरवर कहता पात से. आता जसे कोणी व्यक्ती मृत्यूच्या निकट असेल, कुळातील लोक आसपास येऊन बसतात आणि मग त्याला सांत्वन देतात की अरे बाबा, इथे सगळ्यांनाच जायचंय, चिंता कर किंवा करू नकोस. जे बाकी वाचलेत यांचा पण मृत्यू होणारच आहे, मागे बघून घे, कोणी राहिले नाही. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडी दृढता येण्यासाठी अशा गोष्टी चालतात. पण त्यांच्याकडून होत काहीच नाही. जेव्हापर्यंत प्राणी पहिल्यापासूनच परमात्म्याच्या चरणी लागलेला नसतो त्याच्यावर या गोष्टींचा परिणामच नाही करत. पहिल्यापासून भक्तीत लागला असेल, भक्तीच्या शक्तीने, भक्तीच्या कमाईने, मंत्रांच्या कमाईने, त्यावेळी तो थोडा बहुत जर डगमगत असेल परिवार बघून, तर त्याला आठवण करून देण्याने तो लगेच दृढ होतो, कारण की त्याचा पाया मजबूत असतो. आणि परत तो विसरून जातो संसार आणि परमेश्वराशी सुरती लावून घेतो. आणि भक्ती आणि ज्ञानहीन प्राणी, मग त्याला काहीही म्हणा परिणाम होत नाही, त्याची सुरती तिथे जखडून राहते. तर इथे तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यही रीति है, एक आवे एक जात. आता जसे त्या पानगळीच्या वेळी फांद्यांवरून पाने तुटून तुटून पडत होती, आधीचे तर पडले, संपून गेले. कोण घाण नाल्यात पडला, कोणी पशूंच्या पायाखाली तुटून नष्ट झाला, आणि लगेच परत पालवी फुटून येते, नवी पाने. 10 किंवा 15 दिवसात हिरवेगार होऊन जाते ते झाड. आणि मग ते काही ती जी पाने नवीन आली आहेत ती 1 वर्ष नाचून गाऊन घेतील, फडफड फडफड करतील, मग ते पण ह्या स्थितीत जातील. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात ह्या उदाहरणाच्या माध्यमातून की तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यह रीति है, एक आवत एक जात. आजोबांची वेळ झाली, नातू तयार होऊन गेला. आता 50, 60, 70 वर्षांच्या नातवाची वेळ आली, इथे कोणालाच राहायचं नाहीये. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, रेणानी देश बिराणा है. हा आपला लोक नाहीये, हा देश राहण्याचा नाहीये, आणि तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न नाही करत जिथे तुम्हाला सर्व सुखे मिळतील, जिथे वृद्धावस्था नाहीये, तिथे मृत्यू नाही होणार. सांगा, इतके सुंदर स्थान आणि तुम्ही ते ग्रहण करत नाही आहात, कारण की तुम्हाला ज्ञान नाही. तुम्हाला हा विश्वासच नाहीये की असा कुठला लोक आहे, कारण की ह्या नकली संतांनी आणि या पंथांनी परमात्म्याला बर्बाद केले. ह्या भक्ती मार्गात नाव निशाण मिटवून टाकले. महिमा गातात सतलोकाची आणि सचखंडाची, आणि तिथली व्यवस्था सांगते की तिथे प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. त्या प्रकाशामध्ये आपण काय आपले दिवे लावणार आहोत? तिथे कोणी काही नाही. अक्कल आहे का बघा, काय ज्ञान आहे हे? कशी रुची निर्माण होईल तिथे जाण्याची? म्हणतात की आत्मा त्याच्यामध्ये असा मिळतो जसे काही थेंब समुद्रामध्ये. ही काही गोष्ट आहे काही प्रमाण असं परमात्म्याच्या ज्ञानामध्ये? तर तिथे पुरी व्यवस्था आहे त्याची. तर हे नक्कल आहे, डुप्लिकेट माल आहे हा सारा इथला. ॲज इट इज सृष्टी आहे. आणि पण तिथलं जे मटेरियल आहे, तिथला जो पदार्थ आहे तो अमर आहे, तो नष्ट होत नाही.
जसे एक सॅम्पल आहे, तिथले गंगेचे पाणी सतलोकातून आले आहे. ह्याविषयी ना ब्रह्माला माहिती आहे, ना विष्णूला, ना ह्या ऋषीबिशींना. यांची तर खूप खालच्या स्तराची कहाणी आहे. तर हे परमात्म्याने एक सॅम्पल पाठवून ठेवलं आहे की आपले मटेरियल आहे, असा पदार्थ आहे तिथे. ह्या गंगेच्या पाण्याला तुम्ही कुठेही ठेवा उचलून. ह्या सायंटिस्टनी डोके फोडून पाहिले, ह्याचं कुठलं लक्षण नाही शोधू शकले की कोणत्या कारणाने हे आलंय. परमात्म्याचा महिमा कुठलं सायन्स काय समजू शकणार. हे सायन्स परमात्म्याच्या मटेरियलने बनलेल्या सायंटिस्टला भगवानाला विसरू लागले, नास्तिक बनवू लागले. तर ह्या कलियुगात आपल्याला एक सगळ्यात मोठी खुशी आणि सहयोग या शिक्षणाचा हा आहे की आपण भगवानाला ओळखू शकतो, अन्यथा त्याची अजिबात गरज नव्हती. याने काय बनवले? परमाणु बॉम्ब बनवले, हवाई जहाजे बनवली, कार बनवल्या, सारा दिवस फुर्र फुर्र, आणि शांती एका क्षणाचीही नाही. जिथे मायाला प्रवेश आहे तिथे शांती नाही असू शकत. ह्याची पदराला गाठ मारून ठेवा, शांती होईल. निखाऱ्यांवर बसून आपण शांती शोधत आहोत. विस्तवावर पाय ठेवतो आणि विचार करतो की शांती मिळेल, आपल्याला गारवा मिळेल. तर माया तर विस्तव समजा, हे निखारे आहेत. आणि ज्याच्याकडे जास्त आहेत तितके जास्त त्याच्याकडे आहेत. कधी स्वप्नात सुद्धा त्याला सुख नाही मिळू शकत. आणि जिथे भक्ती आहे, परमात्मा साथ आहेत, मग ह्या मायेला सुद्धा परमात्मा आपल्या हिशोबाने सेट करून देतील. त्यासाठी परमात्मा म्हणतात, माया दासी संत की भगत की और उभय दे आशीष, विलसी और लातों छड़िया सुमर सुमर जगदीश. जेव्हा आपण परमात्म्याला शरण जाऊ, सतनामाचा सच्च्या नामाचा जप करू, ही माया आपल्या चहूबाजूला पडून राहील, पण परत आपल्याला हिची आवश्यकता ना राहील. आता जसे आपण दारू पित होतो, बिडी पित होतो, म्हणजे आपण दास पित नव्हता, नुसते सांगतोय, बिडी पिडी कधी प्यायलो नाही. परंतु जसाही जो भक्त आला आहे शरण, दारू पित होते, तंबाखूचा प्रयोग करत होते, लांब लांब सिगरेट आणून आईट दाखवत असत, मांस खात असत, आणि अजून 100 प्रकारचे लोक देखावे ड्रामे करत होते. हे सारे सुटून जाईल या भक्तिमार्गात. हे प्रतिबंध लावले जातात. तर माया जी वेस्ट जात होती, एक दारू पिणारा, त्याचे तर एस्टिमेट लावू शकत नाही, एका दिवसात किती नाश करून घेतो. एक सिंपलसी बीडी आणि तंबाखूचा प्रयोग करणारा, सिगरेट पिणारा, कमीत कमी 20-30 रुपये डेली वेस्ट बर्बाद करून टाकतो. कदाचित आज तर जास्त झाले असतील. तर महिन्याचे एस्टिमेट लावले तर 1000चा, तर त्याचा कमीत कमी खर्च झाला असेल, हे वाचले. मग दारू प्यायचे एक अजून एस्टिमेट काढले तर एका महिन्याला 10,000 पिऊन नाश करेल. तर ते असा जे आपण लोक देखावा आणि हा अननेसेसरी वस्तूंचा प्रयोग करत होते, ते संपून जाईल. मग ती माया तुमच्या चहूबाजूंना राहत असेल, थोड्याशा कामात चांगला निर्वाह होईल. परमात्म्याच्या भक्तीत इतकी शक्ती आहे. जसे आधी आपण पाहत होतो, एक शेठ होता, त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते, असह्य पीडा होत होती. अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने पाहिले, लगेच इतकी पीडा आहे, तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्स ऑपरेशन करून टाकले, अपेंडिक्स काढून टाकले. पीडा जशीच्या तशीच राहिली. जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा. परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याने काय पाहिले की ह्याने याच्या ज्या आहे ना झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे, ती झिल्ली आता काढून टाकली केली. आता तरी पीडा जशीच्या तशीच राहिली. परत पाहिलं की परत लास्टमध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय. आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार, त्याची बर्बादी झाली. तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला.
आणि 2-3 महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली. आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ? पुण्यात्म्यांनो, यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो. कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो. पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते, पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये 100 रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल, आणि नाहीतर लाखो लागतील, पिच्छा सुटेल, पण मरण पण येईल. तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल. या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये, कारण की तेव्हाच ह्या मार्गाला, त्या परमात्म्याच्या मार्गाला, त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला. असा लाभ मिळेल की तुम्ही विचार पण करू नाही शकणार. भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो. तर तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता, आता मिळाला आहे सर्व सुखदायी. आता तो सुखच सुख देईल, इथे दुःख होऊच शकत नाही. जसा बर्फ आहे, AC रूम आहे, तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गरमीचे काय काम? तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गरमीच्या दिवसात AC लागला आणि तो थंडीत पण काम करेल. म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम, आपल्याला हर प्रकारे सुख देईल. आपण आता प्रसंग असा चालला आहे की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू, आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो. आता काही भक्त अज्ञानामुळे, भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही, ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार? सांगा. आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा. अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील. आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा? हा मंगळ ग्रह, हा चंद्र, हे सारे धक्के खातील आणि फिरतच राहतील. आपण आपल्या सतलोकात जाऊ, ह्या कोणाची आपण काय करणार? तर ज्याची असेल तो सांभाळेल याला. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रामेश्वर बाबासाहेब देवकते. आपण कुठून आलात? राहणार मुदलवाडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. आपला व्यवसाय काय आहे? मी कंपनीमध्ये कामाला आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20/2/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होते? आपलं पारंपरिक पद्धतीने जे करते त्या पद्धतीने भक्ती साधना करत होतो. मी वैष्णोदेवीची मला जास्त भक्ती साधना करत होतो. मी 2दा वैष्णोदेवीला जाऊन आलो आणि तिथं गेल्यावर आमचा पायी डोंगर चढलो एवढा मी तिथं. आणि माझ्याकडं पैसे नव्हते, काही नव्हते जाण्यासाठी, तर मी घरच्याचं समजा सोनं गहाण टाकून वैष्णोदेवीला गेलो. तिथं इथं आल्या आपले नवरात्रात उपास करणे, आणि गणपतीमध्ये समजा मी 14 वर्षे गणपती बसवले आमच्या गल्लीमध्ये. अशी भक्ती साधना भरपूर उपास, सगळे उपास करायचो मी देवी. नवरात्रामध्ये 9 दिवस उपास कर, इतकी भक्ती साधना करायचो, पण मला कुठलाही त्यामध्ये लाभ झाला नाही काहीच. सर, संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या सान्निध्यात कसे आलात? माझी बहीण आणि दाजींनी नामदीक्षा घेतलेली होती, तर ते आमच्याकडे आले. मला प्रत्येक वेळेस आम्हाला सांगायचे की तुम्ही एवढी भक्ती साधना करता, पण तुमच्या घरात एवढा ग्रहक्लेश आहे, हे तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या. पण आम्ही हा करायचो, त्यांचं काही ऐकत नव्हतो. पण माझ्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आला. तर मी खूप दारू प्यायचो, पुड्या वगैरे. प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं, पण आम्ही काही मनावर घेतलं नव्हतं. पण त्यांचा एक दिवस मग माझ्यावर सगळं कर्जाचा डोंगर झाला खूप. मी मटण दारू याच्या खूप आरी गेलो. मग माझ्या आईने प्रथम नामदीक्षा घेतली, पण मी काही ऐकलंच नाही. सगळ्या माझ्या पुऱ्या परिवाराने घेतली, मुलांनी, मिसेसनी, त्यांनी सर्वांनी. पण मी काही ऐकलंच नाही त्यांचं. माझ्यावर सर 5 लाख रुपये कर्ज झालं. ह्या वेस्टच्या मी खूप आरी गेलो. एकदम एक शेवटची स्टेप आली की मी असं विचार केला की आपल्याला आत्महत्या करायची आता. पण एक विचार केला की बाबा एवढं सांगतात आपल्याला की संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घे, आपल्या मरायचंच एकदा दीक्षा घेऊन पाहू आपण, अशी आतून प्रेरणा झाली. पण माझ्याकडं नामदान सेंटरला जायलासुद्धा पैसे नव्हते सर. मी ऐकून 500 रुपये उसने घेतले आणि नामदान सेंटरला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची माहिती सर्वप्रथम आपल्या दाजींनी आपल्याला दिली, त्याचप्रमाणे आपण आपल्या व्यसनापासून सुटकारा पाहू इच्छित होतात आणि त्यासाठी आपण संत रामपालजी महाराजांचा अगदी शेवटच्या क्षणी, म्हणजे कुठलाही पर्याय आता तुमच्याकडे दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांची गुरुदीक्षा घेतली. मला विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर अगोदरच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या कंडिशनला आपल्याला काय काय अनुभव आले आणि काय काय आपल्याला लाभ या भक्तीतनं प्राप्त झालेत? सर्वप्रथम तर माझं सगळं नशामुक्त झालो. मी दारूचं व्यसन सुटलं, पुड्या वगैरे जो मांसमध्ये सगळं खायचो हे सगळं व्यसन माझं सुटलं. गुरुदीक्षा घेतल्यानंतर जे मंत्र जाप केला मी परम गुरुजींनी दिलेला, संत रामपालजी महाराज दिलेला मंत्र जाप केला आणि सगळ्या व्यसनातून मुक्त झालो. घरातला सगळा ग्रहक्लेश टळला आणि मला परमात्माच्या दयाने कंपनीमध्ये एक ड्युटी चालू असताना एक दुसरं जॉबमध्ये काम भेटलं. त्या कामामधून मला म्हणजे चांगला 20,000 रुपये महिना चालू झाला. ह्या पद्धतीने मी सगळं कर्ज 2 वर्षात सगळं कर्ज फेडलं मी सगळ्यांचं. 5-6 वर्षापासून मी हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलो होतो. याच्यावर ते 5 लाख रुपये कर्ज झालं. तर संत रामपालजी महाराज दयाने ते काम भेटल्यावर मी दम्मादम्माने सर्वांचे पैसे फेडले. आता माझ्याकडे 1 रुपयाही कोणाचं कर्ज नाही आहे व सर्व घरात व्यवस्थित सर्व भक्ती करतात. पुरे आमच्या घरामध्ये सर्वांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि सर्व व्यवस्थित भक्ती करतात. आता अशा पद्धतीने मला हे लाभ झाला याच्यामध्ये. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. सर्वप्रथम आपल्याला जे काही व्यसन होतं त्यातून आपली सुटका झाली. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे काही तमोगुण होते, आपण जे काही मांसभक्षण करत होतात त्यातूनसुद्धा आपली सुटका झाली आणि आज पूर्ण कुटुंब आज आपण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आहात आणि सुखी आणि समृद्ध असं आयुष्य आपण जगत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही दुःखी लोक आहेत, जे कष्टी लोक आहेत, जे व्यसनी आहेत, त्या व्यसनापासून ते मुक्तता पाहू इच्छित आहेत, त्याचप्रमाणे काही वेगवेगळे रोगांनी ग्रसित आहेत, त्यांना त्यातून बाहेर यायचं आहे, या सर्वांसाठी तुम्ही तुमच्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सर्वांना हेच विनंती करेन की त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघावं व ज्ञानगंगा पुस्तके ते वाचून संत रामपालजी महाराजांची शरणग्रहण करावी. याच्यातून पूर्णपणे संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेतल्यावर कुठलंही व्यसन राहत नाही व घरात सुख शांतता राहतात, सगळं ग्रहक्लेश टाळतात. मी सगळं हेच विनंती करेन की संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेऊन आपलं सुख शांती हे करावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जर व्यसनापासून मुक्तता हवी असेल, त्याचप्रमाणे समाजामध्ये आयुष्यामध्ये सुख पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांच्या शिवाय कुठलाही एक मार्ग नाही. जर ह्या आपल्या बोलण्यावर एखाद्याला विश्वास पटत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालू असतात व खाली एक पट्टी चालू राहते, तिथं नंबरचा फ्लॅश होता राहतात. तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपल्या नजदिकी नामदान सेंटरचा ॲड्रेस विचारू शकता आणि तिथं जाऊन तुम्ही नामदान संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकता. सर, मला एक विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? कुठलेही पैसे मोजावे लागते, त्यांना 1 रुपयाही घेत नाही, फ्री नामदीक्षा दिली जाते तिथे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.